नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका म्हणजे कार्यकर्ते घडवणारी कार्यशाळा असते। तब्बल 7 वर्षांनी राज्यात या निवडणुका होत असतानाच त्याची मतमोजणी अचानक पुढे ढकलणं हा व्यापक कटाचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे। मतमोजणी होईपर्यंत ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यास अवधी मिळणार असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला आहे। राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीसाठी आज मतदान झालं। त्यानंतर बुधवारी मतमोजणी होणार होती। मात्र सकाळी 11:30च्या सुमारास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा एक निकाल जाहीर झाला। त्यानुसार राज्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी न करता 21 डिसेंबर रोजी करून निकाल जाहीर करावा, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। त्यामुळे आज मतदान झालेल्या नगरपरिषद नगरपंचायती निवडणुकांचा निकाल लांबणीवर गेलाय। न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया देत निवडणूक आयोग आतापर्यंत झोपला होता काय, असा सवाल उपस्थित केलाय। तसंच सत्ताधाऱ्यांना ईव्हीएम मध्ये गडबड घोटाळा करण्यास अवधी मिळाल्याचा आरोपही शेट्टी यांनी केलाय। न्याय व्यवस्था झोपा काढत होती काय 7 वर्षे? पण निवडणूक आयोग काय करत होता? चालू असलेल्या निवडणुकीला खीळ घालून त्या पुढे ढकलणं किंवा ज्यांचं मतदान आज व्हायला लागलंय त्याचं मतमोजणी अजून 20 दिवसांनी करा म्हणून सांगणं किंवा तोपर्यंत स्थगिती देणं म्हणजे काय? मग ईव्हीएम मशीन टेम्पर करण्यासाठी यांना काही वेळ पाहिजे आहे का? शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनीही राज्य निवडणूक आयोगाला या प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। TN शेषन यांसारख्या कर्तव्य कठोर आयुक्तांची निवडणूक आयोगाला आता गरज आहे, तरच निवडणूक यंत्रणेला शिस्त लागेल, असं संजय पवार यांनी नमूद केलंय। अचानक निर्णय बदलला, काय चाललंय ह्या देशभरात? आपल्या निवडणूक आयोग काय करते, त्यावर काम करणारे लोक काय करते, न्याय व्यवस्था कुठल्या दिशेने चाललोय? आपण भरकटलेली लोक आहेत। आपण स्वतः निर्णय घ्यायचे की निर्णय लादून घ्यायचे? कोणाच्या इशाऱ्यावर काम करायचं का? सेटिंग करायचं बाजू होतं, अजून काही शिल्लक होतं का? अशा अनेक शंका आता अशा वेळी येत आहेत आणि त्यामुळे जगभरात निवडणूक आयोगाची लोकशाही तट्टा सुरू आहे। अशा वेळी एकच नाव आपल्याला आठवतं, म्हणजे TN शेषन साहेब। अशा व्यक्तीची आज देशाला गरज आहे।